आजचा जो नेक्स्ट क्लास राहील आपला ते राहील स्पेशल जे 25 एमसीक्यूज आहे जे अम्लायकल कॉर्ड आणि एमनेटिक फ्लुइडशी रिलेटेड आहे. जसं की लास्ट 3 लेक्चर्समध्ये अम्लायकल कॉर्डचे जे नॉर्मल फीचर्स आहे आणि जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते बघितले. त्यानंतर त्यामध्येच आपण अम्लायकल कॉर्डशी रिलेटेड जे काही ॲबनॉर्मलिटीज आहे त्या सुद्धा आपण बघितल्या. त्यानंतर मी एमनेटिक फ्लुइडची सेशन चालू केलं होतं आणि एमनेटिक फ्लुइडमध्ये जितकेही नॉर्मल फीचर्स आहे, एमनेटिक फ्लुइड कशा रीतीने फॉर्मेशन होतं ते पूर्ण जे फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते डिस्कस केले. त्यानंतर जे नॉर्मल एमनेटिक फ्लुइड कलर होतं तेच वेगवेगळ्या फिटल ॲबनॉर्मलिटीजमध्ये त्याच्यात चेंजेस होत राहतात. तर त्याच्यावरून सुद्धा क्वेश्चन्स पुट होतात. तर ते म्हणजे म्हणायचं काय की अम्लायकल कॉर्डशी रिलेटेड आणि जे एमनेटिक फ्लुइड आहे कंबाईनली जितकेही प्रश्न जे महत्त्वाचे जे 25 क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करू. तर सुरुवातीचे जे एमसीक्यूज राहतील ते राहतील अम्बिलिकल कॉर्डवर आणि नेक्स्ट जे एमसीक्यूज राहतील ते राहतील एमनेटिक फ्लुइडवर. तर जो फर्स्ट एमसीक्यू आपण इथे बघणार आहोत अम्लायकल कॉर्डशी रिलेटेड तो आहे द अम्लायकल कॉर्ड इज ऑल्सो नोन एज. अम्लायकल कॉर्डला दुसरं नाव काय तर अम्लायकल कॉर्ड इज ऑल्सो नोन एज फ्युनिस. अम्लायकल कॉर्डला काय म्हटलं जाते फ्युनिस सुद्धा म्हटलं जाते. सोबतच याला नॅव्हल स्ट्रिंग सुद्धा म्हटलं जाते, बर्थ सप्लाय लाईन किंवा बर्थ कॉर्ड सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे की अम्लायकल कॉर्डला फ्युनिस सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे नेक्स्ट यावरूनच क्वेश्चन निर्माण होऊ शकतात जर याच फ्युनिसचं इन्फ्लामेशन होत असेल म्हणजे फ्युनिसायटिस जे टर्म आहे तर याचं मिनिंग काय होतं फ्युनिसायटिस म्हणजेच काय की जे वॉटर झिली आहे अम्लायकल कॉर्डमध्ये जे कनेक्टिव्ह म्युकस टिश्यू पासून बनलेली वॉटर झिली आहे त्याचं जर इन्फ्लामेशन होत असेल तर त्या कंडिशनला आपण फ्युनिसायटिस म्हणू. वेअरएज जर अम्लायकल कॉर्ड जे आहे पूर्ण ते जर त्याचं जर अम्लायकल कॉर्डचं जर इन्फ्लामेशन होत असेल तर त्याला आपण ऑम्फालायटिस म्हणतो. ऑम्फॅलायटिस म्हणतो. तर नेक्स्ट क्वेश्चन इथे बघू अम्लायकल कॉर्डशी रिलेटेड. द नॉर्मल लेंथ ऑफ द अम्लायकल कॉर्ड जे आहे त्याची जे नॉर्मल लेंथ असते जे नॉर्मल एक्झॅक्टली जर विचारण्यात आली तर नॉर्मल जे अम्लायकल कॉर्डची जे प्लॅसेंटापासून फिटसच्या नेवलपर्यंत अटॅच राहील तर त्याची जर एक्झॅक्ट लेंथ राहील ती राहील 50 सेंटीमीटर आणि ऑन अन ॲव्हरेज जर राहिली ऑन अन ॲव्हरेज म्हणजे कितपासून मिनिमम टू मॅक्झिमम पर्यंत कुठपर्यंत राहू शकते त्याला पण नॉर्मल कन्सिडर करण्यात येईल. तर हा जो अम्लायकल कॉर्ड आहे हे 20 सेंटीमीटर पासून तर 100 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो आणि हेच जर अम्लायकल कॉर्ड 20 to 30 सेंटीमीटरच्या जर कमी असेल तर त्याला आपण शॉर्ट कॉर्ड म्हणतो आणि हेच जर अम्लायकल कॉर्ड 100 सेंटीमीटरच्या वरती असेल तर त्याला आपण लॉंग कॉर्डने डिनोट करतो. त्याच्यानंतर हा जो लॉंग कॉर्ड आहे हे 100 सेंटीमीटर पासून 300 सेंटीमीटर पर्यंत सुद्धा राहू शकतो. ठीक आहे. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे द इन्स्ट्रुमेंट ऑफ चॉईस फॉर क्लॅम्पिंग द अम्लायकल कॉर्ड. नॉर्मली जे अम्लायकल कॉर्ड आहे त्याला बेबी बॉर्न झाल्यानंतर तिथे आपण क्लॅम्प करतो जेणेकरून त्या अम्लायकल कॉर्ड कटिंग करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर जे अम्लायकल कॉर्ड कटिंगसाठी किंवा जे क्लॅम्पिंग करतो क्लॅम्प करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला म्हणतो आपण कोचर्स हेमोस्टॅटिक फोर्सेप. त्याच्याबद्दल अजून सांगायचं म्हणजे जे प्लॅसेंटा असेल आणि जो फिटस आहे जे प्लॅसेंटा आणि जे फिटस आहे ते अम्लायकल कॉर्ड कनेक्टेड आहे. जे अम्लायकल रिजन आहे फिटस न्यूबॉर्न बेबीचा जो अम्लायकल रिजन आहे याच्यापासून 5 सेंटीमीटर इथे मेजर करायचं आहे आणि ते इथे फर्स्ट क्लॅम्प अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर जे सेकंड क्लॅम्प अप्लाय करू आपण तर याच 5 सेंटीमीटर पासून 2.5 सेंटीमीटर आपल्याला इथे सेकंड क्लॅम्प करायचा आहे आणि हे जे मधातली स्पेस आहे इथून अम्लायकल कॉर्ड कट केल्या जाते. ठीक आहे. तर हे जे क्लॅम्पिंग करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण त्याला म्हणतो आपण कोचर्स हेमोस्टॅटिक फोर्सेप. त्याच्यानंतर जे नेक्स्ट क्वेश्चन आहे द ब्लड वेसल्स इन द अम्लायकल कॉर्ड कन्सिस्ट ऑफ. जे अम्लायकल कॉर्ड आहे त्यामध्ये 3 नॉर्मल जे अम्लायकल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये किती वेसल्स असतात 3 वेसल्स असतात आणि या 3 वेसल्स मध्ये नॉर्मल अम्लायकल कॉर्ड मध्ये 2 अम्लायकल आर्टरीज असतात आणि सिंगल अम्लायकल वेन असते. 2 अम्लायकल आर्टरीज असेल 2 अम्लायकल आर्टरीज आणि सिंगल 1 अम्लायकल वेन असते. या अम्लायकल कॉर्ड मध्ये काय असेल 3 अम्लायकल वेसल्स आहे त्याच्यामध्ये 2 अम्लायकल आर्टरी असते आणि सिंगल अम्लायकल वेन असते. त्याच्यानंतर द अम्लायकल वेन कॅरिंग द ब्लड फ्रॉम द प्लॅसेंटा एंटर्स टू द फिटस विथ ऑक्सिजन सॅच्युरेशन ऑफ. म्हणजे जे अम्लायकल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये ते अम्लायकल वेन आहे. ठीक आहे. अम्लायकल कॉर्ड हे प्लॅसेंटाशी अटॅच आहे आणि अम्लायकल वेन जे आहे ते ऑक्सिजनेटेड प्लॅसेंटाला जे मदरकडून ब्लड मिळत आहे आणि ते प्लॅसेंटा थ्रू अम्लायकल कॉर्ड काय करत आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड अम्लायकल वेन हे फिटसकडे घेऊन जात आहे आणि त्या अम्लायकल वेन मध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड फिटसला मिळत आहे त्याच्यातलं जे ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे तो प्रश्न इथे विचारण्यात आला. ऑक्सिजनचं सॅच्युरेशन इथे विचारण्यात आलंय. तर त्या अम्लायकल वेन मध्ये जे ऑक्सिजनचं कंटेंट असते ते असते 80% सॅच्युरेशन. ऑक्सिजनचं
फिटसचं जे सॅच्युरेशन राहील ते राहील 80%. वेअर जर अम्लायकल आर्टरीजमध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे फिटस आहे प्लॅसेंटाकडे वापस घेऊन जात आहे, त्याच्यामध्ये जे सॅच्युरेशन असते ते असते 50%. पण अम्लायकल कॉर्डमध्ये अम्लायकल जे वेन आहे त्याच्यातलं जे सॅच्युरेशन ऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजनचं सॅच्युरेशन राहील ते राहील 80%. त्याच्यानंतर जे नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करू, डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन. म्हणजेच काय, क्वेश्चन थोडा कन्फ्युजिंग आहे. नॉर्मली जे न्यूबॉर्न बेबी बॉर्न होतं तर त्या बॉर्न झाल्यानंतर विदिन 5 मिनिट्स 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण अम्लायकल कॉर्ड जो असतो तो कट करून टाकतो. पण या अशा कुठल्या फिटल ॲबनॉर्मलिटीजमध्ये आपण जे अम्लायकल कॉर्ड कटिंग आहे ते 5 मिनिटं न थांबता लगेच तिथे, म्हणजेच काय, अर्ली कॉर्ड कटिंग तिथे करतो. म्हणजे लगेच तिथे बेबी बॉर्न झाला तर तिथे अम्लायकल कॉर्ड हे कट केल्या जाते. तर ते जे कंडिशन आहे, ते जे कंडिशन आहे या ऑप्शन्समध्ये ते आहे RH इनकम्पॅटिबिलिटी. यामध्ये काय होतं, जे जितक्या मदर जे असते ती RH निगेटिव्ह असली आणि फिटस जे तिच्यामध्ये ग्रो होत आहे, युटरसमध्ये जे ग्रो होत आहे, तर तो जर RH पॉझिटिव्ह असला तर त्या कंडिशनमध्ये जे ब्लड आहे 0.5 ml जे ब्लड आहे, जे फिटस हे बॉर्न बाहेर येईल, न्यूबॉर्न बेबी हे बॉर्न झाल्यानंतर काही प्रमाणाचं ब्लड जे आहे ते मॅटर्नल सर्क्युलेशनमध्ये एंटर होऊ शकतं. आणि ती कंडिशन अवॉइड करण्यासाठी या कंडिशनमध्ये आपण जे RH इनकम्पॅटिबिलिटी असली, RH इनकम्पॅटिबिलिटी असली, तर या कंडिशनमध्ये आपण अर्ली कॉर्ड क्लॅम्पिंग करू किंवा अर्ली कॉर्ड कटिंग करू. ठीक आहे. तर जे नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन वासा प्रिव्हिया ब्लिडिंग इज लाईकली टू ऑकर फ्रॉम. पहिली गोष्ट तर वासा प्रिव्हिया काय सांगितलं होतं, जे अम्लायकल कॉर्डचे जर वेसल्स असेल त्या जर प्रेझेंटिंग पार्ट सोबत, प्रेझेंटिंग पार्ट जो असेल फिटसचं जे हेड आहे त्याच्या समोर जर अम्लायकल कॉर्डच्या वेसल्सच्या समोर येत असेल तर त्या कंडिशनला आपण वासा प्रिव्हिया म्हटलं. प्रिव्हिया म्हणजे काय, कुठलीही गोष्ट जर अम्लायकल, जे कुठलीही गोष्ट जर फिटसच्या जर प्रेझेंटिंग पार्ट आहे त्याच्या समोर जर येत असेल तर त्याला आपण प्रिव्हिया म्हटलं. आणि वॅसा म्हणजे काय, जे अम्लायकल कॉर्डच्या वेसल्स असेल त्या जर समोर येत असेल तर त्याला आपण वॅसा प्रिव्हिया म्हणतो. तर वॅसा प्रिव्हियामध्ये ब्लिडिंग जे होते ते फिटल वेसल्स आहे, त्या अम्लायकल कॉर्डचे जे वेसल्स आहे, जे अम्लायकल कॉर्ड पासून बनले आहे, तर ऍक्च्युली हा जे वेसल्स असतात एम्ब्रियोनिक वेसल्स पासूनच डेव्हलप होतात. आणि ह्या ज्या ॲलेंटिक जे असतं त्याच्यापासून डेव्हलप होतात. आणि जे फिटल ब्लड वेसल्स आहे ह्या तिथे ब्लिडिंग जे होत आहे ते कुठून होत आहे, फिटल ब्लड वेसल्स पासून होत आहे. त्याच्यानंतर अम्लायकल कॉर्ड सफल इज सिंक्रोनाइजेस विथ. म्हणजेच काय, की अम्लायकल कॉर्डमध्ये जे ब्लड असते, वेसल्स आहे, त्याच्यामध्ये जे ब्लड फ्लो होत आहे, रश आहे तिथे ब्लडचा, तर त्याच्यामुळे जे ऑन ऑस्कल्टेशन किंवा जे ब्लोविंग साऊंड तिथे क्रिएट होते, तर तो साऊंड जो आहे त्याचे जे पल्स क्रिएट होते तर ते मिक्स होते किंवा जे सोबत ॲट द सेम टाइम अम्लायकल कॉर्डमध्ये जे तिथे पल्स क्रिएट होईल त्याच पल्स कोणासोबत मिक्स राहील किंवा सेम राहतील, त्या राहील फिटल पल्स सोबत. त्याच्या अम्लायकल कॉर्डमध्ये जे ॲक्च्युली जे अम्लायकल कॉर्ड आहे त्याच्या जे वेसल्स आहे हा कोणासोबत मिळत आहे, हा फिटस सोबतच मिळत आहे. आणि त्याच्या जे पल्स राहील, अम्लायकल कॉर्डचे जे पल्स राहील त्याच्या पल्स कोणासोबत मिक्स राहील किंवा सेम जे पल्स राहील ते कोणाचे राहील, तर फिटल पल्स राहतील, कारण हाच अम्लायकल कॉर्डच्या वेसल्स फिटस सोबत जॉईंट होत आहे. तर याच्यामुळे अम्लायकल कॉर्ड जे सफल आहे किंवा जे पल्स रेट आहे ते कोणाच्या सोबत राहते, ते राहते फिटल पल्स सोबत. वेअर जर युटराईन आर्टरीज, युटराईन सफल जर विचारण्यात आलं तर त्याचे जे पल्स राहते ते फील करू शकतो आपण, ते राहते मॅटर्नल पल्स सोबत ते राहतील. म्हणजे जर युटराईन सफल विचारण्यात आलं, इन द सेन्स युटराईन सफल जर विचारण्यात आलं, दोन क्वेश्चन इथे कव्हर होत आहे, की युटराईन जर सफल विचारण्यात आला तर ते राहील कन्फ्युज विथ मॅटर्नल पल्स. कॉर्ड प्रोलॅप्स म्हणजे काय, कॉर्ड प्रोलॅप्स म्हणजेच काय, की जर फिटसचा जो प्रेझेंटिंग पार्ट आहे, जो हेड पोर्शन आहे, तो पूर्वी अगोदर नाही येता, जर त्याच्या पहिले अम्लायकल कॉर्ड जर बाहेर येत असेल किंवा फिटसचा प्रेझेंटिंग पार्ट हेड असेल आणि त्याच्या सोबत जर अम्लायकल कॉर्ड बाहेर येत असेल तर त्याला आपण कॉर्ड प्रोलॅप्स म्हणतो. सिंपल भाषेत प्रेझेंटिंग पार्ट अगोदर यायला पाहिजे बाहेर, वजन थ्रू, ब्लड कॅनल थ्रू, जे फिटसचे हेड असेल ते बाहेर यायला पाहिजे आणि नंतर तिथून अम्लायकल कॉर्ड डिलिव्हर व्हायला पाहिजे. पण या कंडिशनमध्ये फिटसच्या हेडच्या पहिलेच जर अम्लायकल कॉर्ड हा डिलिव्हर होत आहे तर त्याला आपण कॉर्ड प्रोलॅप्स म्हणतो. तर इथे जे आन्सर आहे ते आहे, when the umbilical cord comes out of the uterus with or before the presenting part of the fetus. म्हणजेच काय, की फिटसचं जे प्रेझेंटिंग पार्ट आहे त्याच्या पहिलेच येणं अम्लायकल कॉर्ड बाहेर किंवा सोबत जरी त्याला, तर त्याला आपण कॉर्ड प्रोलॅप्स म्हणतो. वेअर जे ए ऑप्शन आहे याचं, हे तर नॉर्मल कंडिशन आहे, when the umbilical cord comes out of the vagina after the delivery. हे एक्सपेक्टेड आहे, हे नॉर्मली एक्सपेक्टेड आहे. पण जे आन्सर आहे, जे अबनॉर्मलिटी आहे यामध्ये काय होतं, अम्लायकल कॉर्ड जे असते ते तिथे प्रेझेंटिंग पार्टच्या सुद्धा पहिले येते. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲब्सेन्स ऑफ अम्लायकल कॉर्ड इज नोन एज, जे अम्लायकल कॉर्ड असेल ते एकदम शॉर्ट असेल, खूपच शॉर्ट असेल किंवा ते तिथे कम्प्लिटली ॲब्सेन्स असेल तर ते जे टर्म आहे त्याला आपण ॲकॉर्डिया म्हणतो. जर अम्लायकल कॉर्ड आहे टोटली ॲब्सेन्स असेल किंवा खूपच जास्त छोटी असेल तर ते जे टर्म आहे त्याला आपण अकॉर्डिया असे म्हणतो.
त्यानंतर जे नेक्स्ट एमसीक्यूज आहे इथे एमनेटिक फ्लुइडशी रिलेटेड एमसीक्यूज आपण आता डिस्कस करू. तर जे एमनेटिक फ्लुइडचं फर्स्ट एमसीक्यू आहे, व्हॉट इज द नॉर्मल कलर ऑफ द एमनेटिक फ्लुइड वेन द बॅग ऑफ वॉटर किंवा बॅग ऑफ मेम्ब्रेन जे रप्चर होते, तर त्यामध्ये जे स्टेज ऑफ लेबर आहे त्याच्यामध्ये जे बॅग ऑफ वॉटर जे असते ते रप्चर झाल्यानंतर ते जे एमनेटिक फ्लुइड आहे तर त्याचं जे नॉर्मल कलर कुठला असतो ते कशा रीतीचं दिसते, ॲज लाईक वॉटर. जे एमनेटिक फ्लुइड आहे बॅग ऑफ मेम्ब्रेन रप्चर झाल्यानंतर जे एमनेटिक फ्लुइड बाहेर येईल तर ते कशा रीतीचं दिसते, ते राहतं ॲज लाईक वॉटर, किंवा तिथे क्लिअर जे फ्लुइड असते वॉटरचं किंवा जे क्लिअर फ्लुइड आहे तशा रीतीचं एमनेटिक फ्लुइड तिथे अपिअर होईल. त्याच्यानंतर एमनेटिक फ्लुइड इज ऑल्सो नोन ॲज, एमनेटिक फ्लुइडलाच आपण दुसरं नाव कुठलं म्हणतो, एमनेटिक फ्लुइडला आपण लिकर एमनीनी सुद्धा ओळखल्या जाते. एमनेटिक फ्लुइडचं जे दुसरं नाव आहे ते आहे लिकर एमनी. त्यानंतर जे पर्सेंटेज ऑफ वॉटर इन एमनेटिक फ्लुइड, एमनेटिक फ्लुइड जे असेल त्यामध्ये जे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती असते, 98 to 99%. जे एमनेटिक फ्लुइडमध्ये जे वॉटर टोटली जे एमनेटिक फ्लुइड आहे हे कशापासून बनलं आहे, वॉटरी कंटेंट आहे, प्लाझ्मा कंटेंट आहे, आणि त्याच्यात वॉटरचं कंटेंट किती असते, अप्रॉक्सिमेटली 90 to 99% तिथे वॉटर असते. वेअर जे रिमेनिंग 1% आहे ते सॉलिड पार्टिकल्स होते, त्याच्यामध्ये ग्लुकोज, प्रोटीन होतं, ठीक आहे, युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन होतं, काही प्रमाणचे आयन्स होते. पण जे महत्वाचा घटक आहे एमनेटिक फ्लुइडमध्ये ते राहते जवळपास 98 to 99% ऑफ वॉटर. त्याच्यानंतर ॲट 12th वीक ऑफ प्रेग्नेन्सी एमनेटिक फ्लुइड मेजर्स अबाउट, महत्वाचा क्वेश्चन आहे की एमनेटिक फ्लुइड जे आहे ते 12व्या हप्त्याला किती प्रमाण असते त्याचं जे अमाऊंट आहे 12th वीकला, ते एमनेटिक फ्लुइड 12th वीकला 50 ml असते. एमनेटिक फ्लुइड 12th वीकला किती असते, 50 ml. वेअर एमनेटिक फ्लुइड बनणं केव्हा चालू होतं, 8th वीकला, आणि 10th वीकला जर 10th वीकला राहिलं एमनेटिक फ्लुइड ते किती राहते, 25 ml. त्याच्यानंतर 12 वीकला 50 ml, त्याच्यानंतर 16 वीकला 200 ml, ठीक आहे, 16वा हप्ता राहील त्याच्यामध्ये 200 ml. 20 वीकला 400 ml राहील एमनेटिक फ्लुइड. वेअरएस 34 to 36 वीक ऑफ जेस्टेशन जर मॅक्झिमम विचारण्यात आलं 1 लिटर एमनेटिक फ्लुइड कोणत्या पिरियडमध्ये असते ते राहते 34 to 36 वीक ऑफ जेस्टेशन. पण टर्म पिरियडमध्ये जर क्वेश्चन आला टर्म पिरियडमध्ये जर एमनेटिक फ्लुइड विचारण्यात आलं ते राहील 600 to एक्झॅक्टली 800 ml, ठीक आहे. तर नेक्स्ट जे क्वेश्चन आहे, द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू रिगार्डिंग एमनेटिक फ्लुइड, म्हणजेच एमनेटिक फ्लुइडचे रिलेटेड जेवढी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते सगळे बरोबर आहे, ट्रू आहे, फक्त एक जे एमनेटिक फ्लुइडचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याला सोडून. ॲट टर्म इट मेजर्स अबाउट 600 to 800 ml. आता सांगितलं की जर टर्म पिरियड आहे 40 वीक ऑफ 37 to 40 वीक ऑफ जेस्टेशन आहे त्यामध्ये जे एमनेटिक फ्लुइड राहते ते एक्झॅक्टली 800 ml, 600 to 800 ml राहते, ते हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर इट इज अल्कलाइन इन नेचर, एमनेटिक फ्लुइड जे आहे ते अल्कलाइन इन नेचर राहते, त्याचा जो पीएच आहे तो 7.2 to 7.5चा असतो. 7.2 म्हणजे 7च्या वरती असतो तो ते अल्कलाइन इन नेचर आहे. त्याच्यानंतर जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एमनेटिक फ्लुइडची ते सुद्धा 1.010 राहते, ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑस्मोलॅरिटी जर राहिली तर ते एमनेटिक फ्लुइडची ते राहते 250 to 260 मिलीऑस्मोल पर लिटर. त्याच्यानंतर ॲट टर्म इट इज गोल्डन कलर, नो, हे जे आन्सर आहे हे चुकीचं आहे याचं. ॲट टर्म जे एमनेटिक फ्लुइड असते टर्म पिरियडमध्ये ते कसं असते, स्ट्रॉ कलरचं किंवा क्लिअर फ्लुइड राहील, ते राहील पेल येल्लो किंवा स्ट्रॉ कलरचं. तर हे जे गोल्डन कलरचं जे आन्सर आहे जे विचारण्यात आलंय, गोल्डन कलर जे राहतं हे राहतं RH इनकम्पॅटिबिलिटीमध्ये. पण टर्म पिरियडमध्ये नॉर्मल जे कलर असतो एमनेटिक फ्लुइडचा तो राहतो स्ट्रॉ कलर किंवा पेल येल्लोचा किंवा क्लिअर फ्लुइड सारखं राहील, ॲज लाईक वॉटर. त्याच्यानंतर जे मेन कार्बोहायड्रेट सोर्स आहे एमनेटिक फ्लुइडमध्ये, मेन कार्बोहायड्रेट सोर्स इन एमनेटिक फ्लुइड इज, म्हणजेच काय की एमनेटिक फ्लुइडमध्ये 98 to 99% हे वॉटरचं कंटेंट होतं, पण रिमेनिंग जो 1% आहे त्यामध्ये काय असते, सॉलिड पार्टिकल्स असते, आणि त्याच्यामधले जे कार्बोहायड्रेटचा सोर्स आहे एमनेटिक फ्लुइडमध्ये ते राहते ग्लुकोज, ते राहते ग्लुकोज. आणि ग्लुकोज किती राहते, जवळपास 20 mg पर डेसिलिटर इतकं त्याच्या 1% मध्ये, रिमेनिंग 1% सॉलिड पार्टिकल्स आहे त्याच्यामध्ये जे ग्लुकोज असते ते किती राहते, 20 mg. म्हणजे ग्लुकोज हा मेन जे कार्बोहायड्रेट सोर्स कुठला आहे त्याच्यामध्ये तो आहे ग्लुकोज. त्याच्यानंतर ते किती प्रमाणात आहे, 20 mg पर DL. सोबतच ते प्रोटीन सुद्धा राहते 0.3 mg पर DL, क्रिएटिन सुद्धा राहते 2 mg पर DL, युरिया राहते, युरिक ऍसिड राहते, आयन्स सुद्धा राहतात. आयन्स म्हणजे सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, हे सगळे आयन्स सुद्धा एमनेटिक फ्लुइड मध्ये राहते. आणि याच ग्लुकोजमुळे फिटस जे आहे तिथे त्याचं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट सुद्धा होईल. त्याच्यानंतर द मेजर कॉन्ट्रीब्युशन टू एमनेटिक फ्लुइड इज बाय, म्हणजे जे एमनेटिक फ्लुइड बनतं हे कशा रीतीने बनतं आपल्याला माहिती आहे की मॅटर्नल जे आहे, मॅटर्नल आणि फिटल जे पार्ट आहे दोघं मिळून तिथे ट्रान्सपोर्टेशन प्रोसेस थ्रू तिथे एमनेटिक फ्लुइड बनवतात. पण जे मेजर सोर्स आहे एमनेटिक फ्लुइड जे बनवत आहे सगळ्यात जास्त कोण बनवत आहे, ते जे फिटल आहे, फिटसचे जे युरिन आहे,
फिटसची जे युरिन आहे ॲटम मध्ये फिटस किती राहते 650 to 1000 ml इतकी युरिन पास करतं आणि त्याच युरिनमुळे तिथे एमनेटिक फ्लुइडचं फॉर्मेशन होतं लेटर स्टेजमध्ये. तर मेजर पार्ट जो आहे मेजॉरिटी ऑफ द एमनेटिक फ्लुइड इज प्रोड्यूस बाय फिटस अलोन और फिटसच्या युरिनमुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ द एमनेटिक फ्लुइड इन्क्लूड ऑल ऑफ द अबोव. म्हणजे जे एमनेटिक फ्लुइडचे फंक्शन्स आहे ते सगळे बरोबर आहे, फक्त एक चुकीचं आहे त्यामध्ये, तर ते बघायचं आहे. फंक्शन जे आहे कुशनिंग इफेक्ट टू द फिटस, हो एमनेटिक फ्लुइड जे आहे तो इंजुरी प्रिव्हेंट करतं, तर तिथे शॉक ॲब्झॉर्बरचं काम करतं आणि कुशनिंगचं काम करतं. सोबतच एमनेटिक फ्लुइडमध्ये फिटलचे जे लॅनिगोय आणि इपिथिलियल जे सेल्स आहे ते सुद्धा मिळतात. हो एमनेटिक फ्लुइडमध्ये हे सुद्धा सेल्स प्रेझेंटेड राहतात. त्याच्यानंतर एमनेटिक फ्लुइड हे टेम्परेचर इव्हन एक कॉन्स्टंट टेम्परेचर तिथे मेंटेन करतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर इट प्रमोट्स डेव्हलपमेंट टू द फिटस, हो एमनेटिक फ्लुइडमध्ये ग्लुकोजचं कंटेंट असल्यामुळे सॉलिड पार्टिकल्स आयन सुद्धा असल्यामुळे तिथे एमनेटिक फ्लुइडमध्ये फिटसला डेव्हलपमेंट आणि तिथे फिटसची ग्रोथ होईल. त्याच्यानंतर इट इम्प्रूव्स युरिन आउटपुट, हे चुकीचं आहे कारण एमनेटिक फ्लुइडमध्ये जे फिटसचं युरिन आउटपुट आहे त्याच्यामुळे एमनेटिक फ्लुइड बनतं, पण त्याच एमनेटिक फ्लुइडमुळे तिथे फिटसचं युरिन आउटपुट हे वाढणार नाही. एमनेटिक फ्लुइडच्या युरिन जे फिटस आहे ते युरिन करेल तेव्हा एमनेटिक फ्लुइड वाढेल, पण त्याच एमनेटिक फ्लुइडमुळे तिथे फिटसचं जे युरिन आउटपुट आहे किडनी थ्रू जे युरिन आउटपुट वाढत आहे येत आहे तर ते तिथे वाढणार नाही. ठीक आहे. ते तिथे युरिन आउटपुट फिटसचं वाढणार नाही, पण त्याच युरिनमुळे एमनेटिक फ्लुइड हे प्रोड्यूस तिथे होणार. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉर्मल एमनेटिक फ्लुइड. जे म्हणजे एमनेटिक फ्लुइडचे जे नॉर्मल जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते पूर्ण याच्यातून जे सगळ्यात महत्त्वाचं आहे किंवा जे सगळ्यात बरोबर आहे ते तिथे बघायचं आहे. तर एमनेटिक फ्लुइड हे ग्रीनिश नसतं नॉर्मली. त्याच्यानंतर मिल्की सुद्धा नसतं, त्याच्यानंतर डार्क अंबर सुद्धा नसतं, त्याच्यानंतर स्ट्रॉ कलर दिसतंय ॲट टर्म पिरियडमध्ये. नॉर्मल एमनेटिक फ्लुइड विचारण्यात आलाय तर टर्म पिरियडमध्ये एमनेटिक फ्लुइड कसं असतं स्ट्रॉ कलर पेल येलो असतो, त्याच्यानंतर क्लिअर सुद्धा असते, वॉटरी कलर सुद्धा दिसतं. त्याच्यानंतर इट कंटेन्स थ्रेड्स ऑफ म्युकस, म्हणजे जे फिटसचे लंग सिक्रेशन्स आहे ते जेव्हा लंग सिक्रेशन्स एमनेटिक कॅव्हिटीमध्ये येतात तर त्याचं रूपांतर हे एमनेटिक फ्लुइडमध्ये असतात. आता ते लंग सिक्रेशन्स आहे म्हणजे त्याच्यात काय कंटेन्स श्रेड्स ऑफ म्युकस सुद्धा राहतील. ठीक आहे. तर हे जे आन्सर आहे ते बरोबर आन्सर आहे डी. त्यानंतर इन पोस्टम प्रेग्नेन्सी युजवर लिक्वर एमनी, जे पोस्टम प्रेग्नेन्सी असेल त्यामध्ये जे एमनेटिक फ्लुइड आहे ते किती प्रमाणात राहतात. तर पोस्टम प्रेग्नेन्सी म्हणजे का बियॉन्ड 42 to 43 वीक्स ऑफ प्रेग्नेन्सी. जर 42 to 43 वीक्स ऑफ प्रेग्नेन्सीच्या पुढे जर प्रेग्नेन्सी जात असेल त्यामध्ये जे एमनेटिक फ्लुइड राहतं ते तिथे कमी होणं चालू होऊन जातं, ते तिथे कमी होणं चालू करून देतं. आणि म्हणजेच काय की ते पोस्टम प्रेग्नेन्सी असेल तर त्यामध्ये एमनेटिक फ्लुइड जे राहते ते डिक्रीजेस होते, म्हणजे ते कमी होणं चालू करून देतं. त्यामध्ये जे 42 वीक्सच्या नंतरचे जे एमनेटिक फ्लुइड राहील त्याच्यामध्ये ते किती राहील 200 ml. त्याच्यानंतर मॅक्झिमम केव्हा राहते सगळ्यात जास्त 1 लिटर केव्हा राहते 34 to 36 वीकला. 34 to 36 ला तिथे मॅक्झिमम राहील जवळपास 1 लिटर. आणि टर्म पिरियड म्हणजे काय 40 वीक्स ऑफ जेस्टेशनला जे टर्म पिरियड कंप्लीट केलं असेल त्यामध्ये किती राहते 800 ml. त्यानंतर जे एमनेटिक फ्लुइडचा नॉर्मल कलर काय, एमनेटिक फ्लुइडचा नॉर्मल कलर असतो हा स्ट्रॉ कलर्ड असतो किंवा पेल येलो, किंवा जे बॅग ऑफ वॉटर रप्चर झाल्यानंतर क्लिअर वॉटरी कलर असतो. आता जे ॲबनॉर्मल कलर्स आहे वेगवेगळ्या फिटल ॲबनॉर्मलिटीज मध्ये ते इथे डिस्कस करू आपण. तर सगळ्यात पहिले डार्क ब्राऊन और टोबॅको कलर. जर समजून जर टोबॅको कलर जर विचारण्यात आला एक गहाण एक ब्राऊन कलर जर असेल तिथे तर ते कशामुळे असते डार्क ब्राऊन और टोबॅको कलर हे इंट्रायुट्राइन फिटस जर इंट्रायुट्राइन पिरियडमध्ये आतमध्येच युटरसमध्येच वूममध्ये मदरच्या तो जर डेथ झाला असेल तर त्याच्यामुळे जे एमनेटिक फ्लुइडचा कलर राहील. जर फिटल हा इंट्रायुट्राइन डेथ असेल किंवा फिटलचं जर डेथ आतमध्ये झाली असेल त्याच्यामुळे जे डार्क ब्राऊन और टोबॅको कलर तिथे दिसून पडेल. त्याच्यानंतर गोल्डन कलर एमनेटिक फ्लुइड इज सीन इन. आपण काही वेळापूर्वी डिस्कस केल्या सुरुवातीला की जे एमनेटिक फ्लुइडचं गोल्डन कलर कुठल्यामुळे दिसतं जेव्हा ही RH इनकम्पॅटिबिलिटीची कंडिशन असते. RH इनकम्पॅटिबिलिटीची कंडिशनमुळे तिथे जे बिल्युरिबिनची लेवल आहे ते फिटसची जास्त प्रमाणात जाईल आणि बिल्युरिबिन असल्यामुळे तिथे गोल्डन कलर येईल आणि त्याची कंडिशन आहे ती कुठली आहे RH इनकम्पॅटिबिलिटी. RH इनकम्पॅटिबिलिटी कंडिशनमध्ये गोल्डन कलर व येलोइश तिथे एमनेटिक फ्लुइड हे दिसून पडेल. त्यानंतर
म्युकोनियम स्टेन और डार्क ग्रीन एमनेटिक फ्लुइड इंडिकेट्स. इथे दोन क्वेश्चन इथेच कव्हर होतात की जर डार्क ग्रीनचं ग्रीन कलरचं एमनेटिक फ्लुइड विचारण्यात आलं तर ते कुठल्या कंडिशन मध्ये राहतात, ते राहते म्युकोनियम स्टेन. म्युकोनियम जर फिटसने पास केलं असेल इंट्रायुटराईन पिरियड मध्ये वूम मध्येच जर म्युकोनियम पास केलं असेल तर ते एमनेटिक फ्लुइडचा कसा कलर राहतो, तो राहते ग्रीन कलरचा. आणि आता सोबतच ग्रीन कलरचा जर एमनेटिक फ्लुइड दिसत आहे तर ती कुठली कंडिशन किंवा फिटल ॲबनॉर्मॅलिटीला इंडिकेट करते. तर ती जे इंडिकेट करते ग्रीन कलर जर एमनेटिक फ्लुइडचा आहे ते इंडिकेट करते फिटल डिस्ट्रेसला, की आतमध्ये जो फिटस आहे तो डिस्ट्रेस मध्ये आहे, तो त्रासात आहे. तर ऍक्च्युअली जे फिटल डिस्ट्रेस असेल तो कुठल्या प्रकारचा, तो रेस्पायटरी डिस्ट्रेस असतो. म्हणजे की जे म्युकोनियम आहे, जे फिटसने स्टूल पास केलाय ते फिटस जेव्हा ऍस्पिरेट करेल तर त्याच्या जेव्हा रेस्पायटरी झोन मध्ये जाईल किंवा लंग्स मध्ये जाईल तर तिथे फिटल जे आहे ते रेस्पायटरी डिस्ट्रेस तिथे कंडिशन अराइज होईल. त्यानंतर जे 25th क्वेश्चन आहे, सॅफ्रॉन और ग्रीनिश येलो कलर एमनेटिक फ्लुइड इज सीन इन. सॅफ्रॉन किंवा येलोइश जे एमनेटिक कलर जे फ्लुइड असते ते कुठल्या कंडिशन मध्ये दिसतं, ते दिसतं पोस्ट मॅच्युरिटी. जर फिटस हा पोस्ट मॅच्युअर होत असेल किंवा पोस्ट मॅच्युअर प्रेग्नेन्सी हे बियॉन्ड 42 वीक्स ऑफ जेस्टेशनची राहत असेल तर त्या कंडिशन मध्ये जे एमनेटिक फ्लुइडचा कलर कसा असतो, तो सॅफ्रॉन और ग्रीनिश येलो कलरचा. ठीक आहे. आणि त्यामध्ये जे पोस्ट मॅच्युरिटी असेल तर त्यामध्ये जे एमनेटिक फ्लुइडचं अमाऊंट राहील, ते अमाऊंट किती राहील, ते राहील 200 ml चं. ठीक आहे. त्यानंतर डार्क रेड कलर एमनेटिक फ्लुइड इंडिकेट्स. डार्क जर रेड कलर असेल एमनेटिक फ्लुइडचा, एकदम लाल भडक किंवा जे लाल एकदम डार्क रेड कलरचं एमनेटिक फ्लुइड आहे तर ते इंडिकेट करतं की तिथे हेमरेज झालाय, तिथे ब्लिडिंग होत आहे. किंवा हे जे ब्लिडिंग आहे कशामुळे होऊ शकते, प्लॅसेंटा सेपरेट अब्रेप्शो प्लॅसेंटा असेल, जर प्लॅसेंटा पूर्वीच प्रीमॅच्युअर सेपरेट झाला असेल तर तिथून तिथे ब्लिडिंग होणार आहे. आणि ते जे ब्लिडिंग राहील ते कसे राहील, फ्रेश ब्लड राहील, त्याच्यामुळे जे कलर राहील ते राहील डार्क रेड कलरचं. आणि इथे इंडिकेट काय करते, एमनेटिक फ्लुइड मध्ये डार्क रेड कलर आहे तर तिथे हेमरेज झालाय, ब्लिडिंग झालाय. आणि मोस्टली हे ब्लिडिंग कशामुळे होते, प्लॅसेंटल अब्रप्शनमुळे किंवा प्रीमॅच्युअर प्लॅसेंटा जेव्हा सेपरेट होतो तर त्या कंडिशन मध्ये तिथे डार्क रेड कलर एमनेटिक फ्लुइड हे दिसून पडतं. ठीक आहे. तर नॉर्मली जे एकदा ओव्हरव्ह्यू घेऊ की एमनेटिक फ्लुइड नॉर्मल कलर हा कसा असतो, क्लिअर कलरचा वॉटरी कलर असतो. गोल्डन कलर कशामध्ये असतो, जे RH इनकम्पॅटिबिलिटी असलं. त्याच्यानंतर सॅफ्रॉन और ग्रीनिश येलो कशामुळे असतं, ते असतं पोस्ट मॅच्युरिटीमुळे. त्याच्यानंतर रेड डार्क जर दिसला तर ते कुठल्या कंडिशन मध्ये, ते राहील हेमरेज और प्लॅसेंटल अब्रप्शनमुळे. त्याच्यानंतर डार्क ब्राऊन और टोबॅको ज्यूस कलर हे कशामुळे असतो, ते राहतं फिटस जर डेथ झाला असेल इंट्रायुटराईन लाईफ मध्ये तर तिथे टोबॅको और डार्क ब्राऊन कलरचा तिथे एमनेटिक फ्लुइड हे प्रोड्यूस होईल. ठीक आहे. तर इथे अशा रीतीने एमनेटिक फ्लुइड आणि अम्ब्लायकल कॉर्डशी रिलेटेड जितकेही एमसीक्यूज होते ते आपण बघितले. आता पुढेचे बघू की आता OBGYN मध्ये जे नॉर्मल लेबर असतात, ठीक आहे, नॉर्मल लेबर हे कशा रीतीने कॅरी आउट होतं आणि पूर्ण जे एमसीक्यूजची पूर्ण फॅक्ट वाईज आपण जाऊ की जे मोस्ट ऑफ जे एमसीक्यूज राहतील नॉर्मल लेबर प्रोसेस बघता, म्हणजे शिकता आपण जे नॉर्मल लेबरमध्ये जेही एमसीक्यूज येतात तर मोस्ट ऑफ पोलॅरिटी किंवा युटरसचे जे पोलॅरिटी असते, कॉन्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर स्टेजेस ऑफ लेबर, ते सगळे जे एमसीक्यू राहतील तर नॉर्मल लेबरच्या कन्सेप्ट सोबतच तिथे आपण पूर्ण एमसीक्यू तिथे सोबत क्लिअर करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. थँक्यू सो मच.